सीएससी मधून पीक विमाचा जो काही फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे pmfby.gov.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. शेअरसाठी इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर या बटनावरती यायचं आहे. इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सीझन, इयर आणि स्कीम निवडायची आहे. ज्यामध्ये खरीप 2025 इयर स्कीम आहे प्रधानमंत्री फसल बीमा योजना. त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र स्टेट, तुमचा जिल्हा यामध्ये जो काही तुमचा जिल्हा आहे तो सिलेक्ट करा. त्यानंतर क्रॉप म्हणजे पीक, शेतकरी जे काही पीक घेणार ते पीक इथे निवडा आणि शेतकऱ्याची जी काही जमीन आहे, जे क्षेत्र आहे ते इथे टाकायचं हेक्टर किंवा आरमध्ये. आणि त्यानंतर खाली कॅल्क्युलेट पर्यायावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही कॅल्क्युलेट ऑप्शनवरती क्लिक करा तर इथे दाखवलं जाईल की त्या जिल्ह्यांमध्ये त्या पिकासाठी कोणती कंपनी आहे आणि ती कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई झाल्यानंतर पैसे देणार आहे म्हणजे शेतकऱ्याला. तर ती कंपनी सुद्धा शेतकऱ्याला सांगा. आणि ते आहे प्रीमियम पेड बाय फार्मर. इथे जे काही अमाऊंट दिसते ती तुम्ही शेतकऱ्याला सांगायची आहे की एवढे पैसे तुम्हाला भरायचे आहेत. सम इन्शुरन्स जे अमाऊंट आहे ती म्हणजे नुकसान भरपाई, नुकसान झाल्यानंतर जी काही भरपाई मिळू शकते ती एवढ्या पैशापर्यंत पैसे तुम्हाला भेटू शकतात असं शेतकऱ्याला तुम्हाला सांगायचं आहे. तशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक पिकाचं जे आहे ते सम इन्शुरन्स आणि शेतकऱ्यांनी किती पैसे भरायचे हे रक्कम तुम्ही इथे काढू शकता. अशाच पद्धतीने दुसऱ्या पिकाचं सुद्धा पाहू शकता. प्रीमियम पेड बाय फार्मर म्हणजेच इथे आपल्याला शेतकऱ्याला किती पैसे भरायचे ते तुम्हाला एकदा समजलेलं आहे. आता आपल्याला होम पेजवरती यायचं आहे आणि आता आपल्याला सीएससी लॉगिन करायचं. सीएससी लॉगिन करण्यासाठी या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे एनरोलमेंट पार्टनर्स, यावरती क्लिक करायचं आहे. खाली सीएससी ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही सीएससी आयडी आहे तो टाकायचा आहे, पासवर्ड तो टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र स्टेट इथे निवडायचं आहे. इथे पहा वरती स्टेट महाराष्ट्र इथे निवडा. महाराष्ट्र निवडल्यानंतर इथे पहा आपण स्टेट, इयर, सीझन महाराष्ट्र 2025 खरीप आणि प्रधानमंत्री फसल बीमा योजना चूज हेच आपल्याला सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं आहे. व्यवस्थित तिथे सिलेक्ट करायचं आपण कुठल्या स्कीमला अप्लाय करतोय हे पाहायचंय, नाहीतर दुसऱ्या स्कीममध्ये अप्लाय करून टाकाल. तर इथे ही स्कीम, त्यानंतर ऍप्लिकेशनवरती ऑप्शन दिसतोय तिथे न्यू दिसे बटन तिथे यायचंय आणि त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म हा ओपन करायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म आता ओपन झालेला आहे. एक एक स्टेप आपण इथे पाहणार आहे. पहिली स्टेप आहे ज्यामध्ये तुम्हाला ही स्कीम कोणती आहे ते बघायचं आहे. यामध्ये बँकेचे डिटेल्स, स्टेप फर्स्ट इथे बँकेचे डिटेल्स शेतकऱ्याचे भरायचे आहेत. शेतकऱ्याचा बँकेचा जो काही आयएफसी कोड आहे तो आपल्याला इथे येस करायचा आहे आणि इथे आयएफसी कोड टाकून घ्यायचा आहे. येस करून शेतकऱ्याचा आयएफसी कोड टाका आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा. व्हेरीफाय केल्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, बँकेचं नाव, बँक ब्रँच नाव सगळं ऑटोमॅटिकली इथे येईल. त्यानंतर शेतकऱ्याचा जो काही अकाउंट नंबर आहे तो इथे भरायचा आहे. सेव्हिंग अकाउंट नंबर असेल तर तोही इथे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बँक डिटेल्स भरल्यानंतर चेक अँड कंटिन्यू केल्यानंतर स्टेप नंबर 2 येते ज्यामध्ये फार्मर डिटेल्स, शेतकऱ्याची माहिती इथे आपल्याला भरायची आहे. शेतकऱ्याच्या माहितीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नेम ॲज पर पासबुक, पासबुकवरती जसं नाव असेल तसं नाव, नेम ॲज पर पासबुक तसंच नाव स्पेलिंग सहित व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नेम ॲज पर आधार हे ऑटोमॅटिकली इथं आले दिसेल, नसेल आलं तर तुम्ही तिथे टाकू शकता. त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर ऑटोमॅटिकली येईल, नसेल आला तर इथे आधार नंबर टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर इथे पहा सर्वरचा प्रॉब्लेम झालेला आहे सॉल्व. इथे पुढे ॲग्री स्टॅक फार्मर आयडी आधार कार्डला लिंक आहे त्यामुळे आधार कार्डच्या नुसार तुमचा फार्मर आयडी इथे ऑटोमॅटिकली येईल. हा एक ऑप्शन आता नवीन ऍड झालेला आहे. इथे काही करायची गरज नाही, फक्त फार्मर आयडी तिथे आलेला तुम्हाला दिसेल. त्यानंतर रिलेशन टाईप, सन ऑफ, डॉटर ऑफ जे काही असेल ते शेतकऱ्याचं कोण आहे ते आणि त्या शेतकऱ्याचे रिलेटिव्ह कोण आहे त्याची माहिती द्यायची आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला मोबाईल नंबर शेतकऱ्याचा टाकायचा आहे. इथे एकच मोबाईल नंबर एका शेतकऱ्याला चालणार आहे. जो फार्मर आयडी काढताना टाकला असेल तोच इथे टाकला तर बरं होईल. तर फार्मर आयडी इथे व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपला जो काही फार्मर आयडीला मोबाईल नंबर दिला तोच मोबाईल नंबर टाका आणि इथे व्हेरीफाय बटनावर क्लिक करा, कॅप्चा टाका, व्हेरीफाय करा आणि ओटीपी इथे येणार आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावरती ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली सबमिट बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे. मोबाईल नंबर व्यवस्थित टाका कारण डुप्लिकेटचा एरर तुम्हाला येऊ शकतो पुढे. तर इथे आपला ओटीपी व्हेरीफाय झाला. त्यानंतर एज, शेतकऱ्याचं वय इथे टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल जे काही असेल ते शेतकरी, कास्ट कॅटेगरी, जनरल कॅटेगरीमध्ये ओबीसी, एससी, एसटी कोणत्या कॅटेगरीमध्ये शेतकरी तो ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फार्मर कॅटेगरी, आता फार्मर कॅटेगरीमध्ये ओनर आहे, टेनंट आहे आणि शेअर क्रॉपर आहेत. अशा प्रकारचे 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. ओनर म्हणजे ज्या शेतकऱ्याचं नाव सातबाऱ्यामध्ये आहे तो ओनर असतो तर ओनरच सिलेक्ट करायचा. टेनंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शेती आपली भाड्याने घेतली आहे, भाडे तत्वावरती घेतलेली ते टेनंटमध्ये येणार आहेत. आणि शेअर क्रॉपर म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी जमीन दुसऱ्याला भाडे तत्वावरती दिली असेल आणि तो पीक विमा भरत असेल तर शेअर क्रॉपर सिलेक्ट करायचा आहे. आणि सामायिक असेल तरी सुद्धा तुम्ही ओनरमध्येच टाकायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. सामायिक शेती असेल तर तुम्ही ओनरमध्ये टाकू शकता आणि वैयक्तिक असेल तरी सुद्धा ओनरमध्ये तुम्हाला टाकायचं. त्यानंतर फार्मर टाईप स्मॉल आहे, मार्जिनियल आहे का अदर आहे तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. स्मॉल म्हणजे छोटी शेती करतोय, मार्जिनियल म्हणजे उत्पन्न जास्त भेटतंय तर मार्जिनियल सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली रेसिडेन्शियल ॲड्रेस विचारला जाईल ज्यामध्ये शेतकऱ्याच्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस आहे तो इथे तुम्ही जिल्हा, तालुका, गावाचं नाव, ॲड्रेस पूर्णपणे इथे टाका आणि पिनकोड टाका. अशा पद्धतीने रेसिडेंट डिटेल्सची माहिती तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर खाली येऊन नॉमिनी डिटेल्स विचारले जातील. नॉमिनी टाकायचं असेल तर इथे तुम्ही टाकू शकता. यामध्ये नॉमिनी नेम, जो काही नॉमिनी शेतकऱ्याला लावायचा आहे, त्यानंतर नॉमिनीचं वय काय आहे, सन ऑफ, डॉटर ऑफ, केअर ऑफ जे काही असेल ते टाकू शकता आणि ॲड्रेस टाकून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. नॉमिनीची सगळी माहिती या बॉक्समध्ये टाकून सेव्ह अँड कंटिन्यू करायची आहे. सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची स्टेप येते पुढची. तर इथे आपण नॉमिनी जे येते नॉमिनीची माहिती टाकलेली, नॉमिनीचा ॲड्रेस टाकलाय. आता सेव्ह अँड कंटिन्यू करू. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर आपली स्टेप नंबर 3 येते ते म्हणजे क्रॉप डिटेल्स. आता शेतकऱ्याची जी काही पिकाची माहिती ती द्यायची, शेतकऱ्याचा सातबाऱ्याची माहिती. तर आता क्रॉप डिटेल्समध्ये इथे पाहू शकता पहिल्यांदा जिल्हा, डिस्ट्रिक्ट निवडायचं, शेतकऱ्याचा सातबारा पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारावरती जिल्हा कुठला आहे, तालुका कुठला आहे, रेव्हेन्यू सर्कल म्हणजे महसूल मंडळ म्हणतो तर महसूल मंडळ कोणतं आहे ते इथे आपल्याला टाकायचं आहे. महसूल मंडळ माहित नसेल तर मोठ्या व्यक्तीला कोणाला विचारा, ते तुम्हाला सांगेल. ग्रामपंचायत टाकायचे, ग्रामपंचायत सातबाऱ्यावरती असेल आणि गावाचं नाव इथे सिलेक्ट करायचं ज्या ठिकाणचा शेताचा सातबारा आहे तो. त्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्यानंतर आता तुम्हाला इथे मिक्स क्रॉपिंगचा ऑप्शन आला. भरपूर जणांचं कन्फ्युज होतं की मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय. तर एखादं पीक आहे त्या पिकाच्या सोबत दुसरं पीक घेतलं असेल तर त्याला मिक्स क्रॉपिंग म्हणतात. तुम्ही स्क्रीनवरती पहा, हा मिक्स क्रॉपिंगचा फोटो आहे. एक पीक आहे त्याच्यासोबत खाली दुसरं पीक आहे तर त्याला मिक्स क्रॉपिंग. जर असं असेल तरच तुम्ही हा मिक्स क्रॉपिंगचा ऑप्शन ऑन करायचा आहे आणि जे काही मिक्स क्रॉपिंग आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये मग तुम्हाला विचारलं जाईल की नंबर ऑफ क्रॉप्स म्हणजे पिकं किती आहेत
ते तुम्हाला टाकायचे. ते 1 असतील, 2 असतील, म्हणजे जास्तीत जास्त 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील. 2, 3, 4 जे काही असतील ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ते पिकं निवडल्यानंतर सोईंग डेट म्हणजे पेरणीची तारीख विचारली जाते. तर ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. आणि त्यानंतर डिफाईन रेशो विचारला जातो. हा डिफाईन रेशो तुम्हाला आता कॅल्क्युलेट करावा लागतो. यामध्ये तुम्हाला या पिकाचा रेशो टाकावा लागतो. इथे 2 बॉक्स असतील, 3 बॉक्स असतील, तुम्ही जे पिकं निवडले त्यानुसार असतील. आता हा कसा कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक्सेल फाईल दिलेली आहे. ती डाउनलोड करून घ्यायची. एक्सेल फाईल तुम्हाला ओपन करायची. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल. आता पीक विमा भरायची जी काही पूर्ण जमीन आहे ती जमीन हेक्टरमध्ये तुम्हाला टाकायची. म्हणजे 1 हेक्टर असेल किंवा 1 हेक्टरपेक्षा कमी असेल किंवा आर मध्ये टाकू किंवा हेक्टरमध्ये जे काही असेल. समजा आता मी टाकले एक्झाम्पल म्हणून 0.21 आर. तर 0.21 आर टाकल्यानंतर आता पहिलं पीक किती हेक्टरमध्ये घेतलेलं आहे ते द्यायचं. मग मी इथे टाकतो 0.15 आर आणि दुसरं पीक आता उरलेलं जे काही मी 2च लावले तर दुसरं राहते 0.06 राहते. तर मी पहिलं पीक टाकलं 0.15, दुसरं पीक टाकलं 0.06 म्हणजे ते 0.21 जे वरती टाकले ते बरोबर झालं पाहिजे. तर पहा खाली अलर्ट मेसेज काय आला पाहिजे, ओके. म्हणजे आपण टाकलेली हे पिकं वरचे जे काही पूर्ण जमीन हेक्टरमध्ये टाकलेली आहे त्याला मॅच झालं पाहिजे. तेव्हा तुमचा रेशो एकदम बरोबर कॅल्क्युलेट होईल. अलर्ट मेसेज ओके आला तर उजव्या साईडला इथे पहा अलर्ट मेसेज ओके, उजव्या साईडला तुमचा रेशो इथे कॅल्क्युलेट झाला. इथे पहा जमीन हेक्टरमध्ये ही व्यवस्थित कॅल्क्युलेट तुम्हाला टाकायचं आहे आणि ओके झालं. तर हे कॅल्क्युलेशन ओके झालं तर इथेच रेशो आहे पहा 714 286. तर मी इथे 714 टाकणार या पिकाचा आणि 280 या पिकाचा. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो काही मिक्स क्रॉपिंगचा रेशो आहे तो टाकायचा आहे. जर तुम्ही मिक्स क्रॉपिंग म्हणजे शेतकऱ्यांनी मिक्स क्रॉपिंग केलं असेल तर शेतकऱ्याला विचारायचं, शेतकऱ्याला विचारून ते मिक्स क्रॉपिंग करायचं आहे. नसेल केलं तर हा ऑप्शन सोडून द्यायचा. इथे टिक काढून टाकायची, काहीच करायची गरज नाही. आता रेग्युलर मध्ये जर पाहिलं आपण ज्यांनी जमिनीमध्ये पिकं लावलेली आहेत ते आता त्यांचे हे ऑप्शन खालचे आहे. जर मिक्स क्रॉपिंग केलं असेल तर टाका, नाही तर सोडून द्या. आता इथे क्रॉप निवडायला विचारेल तर आपण आता पहिल्यांदा घेणारे भुईमुग. तर इथे तुमचं जे काही पीक असेल ते इथे घेऊ शकता. मी आता शेतामध्ये लावलंय भुईमुग. तर शेतकऱ्यांनी जे काही लावलंय ते शेतकऱ्याला विचारून तुम्ही इथे टाका. त्यानंतर सोईंग डेट म्हणजे पेरणीची तारीख, कधी पेरणी केलेली आहे ते इथे टाकायची. त्यानंतर ओनरशिप मी तुम्हाला मागे सांगितलं. सामायिक क्षेत्र आणि स्वतःची जमीन असेल तर ओनर सिलेक्ट करा. टेनंट म्हणजे भाड्याने दिली असेल तर. त्यानंतर शेअर क्रॉपर मध्ये असेल तर शेअर क्रॉपर म्हणजे एखाद्याला जमीन कसायला दिली असेल तर ती शेअर क्रॉपर, आणि मिक्स मध्ये असेल म्हणजे मिक्स क्रॉपिंग मध्ये तर मिक्स क्रॉपिंग अशा ऑप्शन आहेत. त्यानंतर सर्वे नंबर म्हणजे भूमापक क्रमांक असतो, गट नंबर 7 टाकायचा. आणि खाता नंबर म्हणजे 8चा जो काही खाते नंबर आहे तो टाकायचा. सर्वे नंबर म्हणजे गट नंबर किंवा भूमापक क्रमांक. खाता नंबर म्हणजे जो काही 8चा आहे तो खाता नंबर. त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं. इथे सगळी जे काही जमीन असेल त्या व्यक्तीच्या नावे ती इथे दाखवली जाईल. आता ज्या गटामध्ये जो गट आहे तोच गट जिथे आपण शेती म्हणजे पीक लावलेलं आहे तो गट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. जो गट सिलेक्ट केला की असं येईल आणि त्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर इन्शुअर्ड एरिया इन हेक्टर इथे दाखवलं जाईल. आता हा इन्शुअर एरिया म्हणजे आता जे काही पीक लावलेलं आहे ते किती मध्ये लावलेलं आहे ते इथे तुम्हाला एडिट करायचं ऑप्शन आहे. तर सगळं लावलं असेल तर तुम्ही सगळं टाकू शकता क्षेत्र. सगळं नसेल लावलं तर इथे 0. एवढ्यामध्ये अर्ध्या जमिनीत मी एवढं लावले तर तुम्ही ते हेक्टर एडिट करू शकता. एडिट करून इथे फार्मर शेतकऱ्याला किती पैसे भरायचे सगळी माहिती दाखवली. नंतर ऍड क्रॉप सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स या बटनावरती जो काळा रंगाचा मोठा बॉक्स आहे त्यावर क्लिक करायचा. इथे खाली सगळ्यात पाहू शकता मी आता भुईमुग खाली ऍड झालेला आहे जो की निम्म्या जमिनीमध्ये तो लावलेला आहे. तर अशा पद्धतीने ऍड करू शकता. तसेच आता मी घेतो कांदा. आता दुसरं एक मी पीक ऍड करून दाखवतो. आता कांदा घेतो. सोईंग डेट कधी पेरणी केलेली ती घेतो. त्यानंतर इथं ओनर टेनंट शेअर क्रॉपर मिक्स जे आता मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही इथे सिलेक्ट करा. आणि त्यानंतर सर्वे नंबर टाका, खाते नंबर टाका, व्हेरीफाय नाव करा, हे खाते घ्या, सिलेक्ट करा आणि सबमिट करा. आता जे काही उरलेलं असेल ते इथे येईल किंवा याच्यामध्ये जर काही एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकता. आणि हे टाकून याचं सगळी पुढची इन्शुरन्स वगैरे सगळं दिसेल. आणि ऍड क्रॉप सर्वेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे सुद्धा पीक ऍड होऊन जाईल. खाली तुम्ही पीक पाहू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही पिकं ऍड करू शकता. जेवढी पिकं करायची तेवढी ऍड करू शकता. तर इथे मी 2 केलेली आहेत, तुम्ही 2-3 करू शकता. नसेल तर मिक्स क्रॉपिंग असेल तर मिक्स क्रॉपिंगची सुद्धा ऍड करायची. आता 34 स्टेप इथे ऍप्लिकेशन डॉक्युमेंट. आता डॉक्युमेंट अपलोड करायचे व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं आहे पासबुक. हे तुम्हाला पासबुक अपलोड करायचं आहे. 50 केबीच्या आतमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. 100 केबीच्या आतमध्ये अगोदर बघा, नाहीतर 50 केबीच्या आतमध्ये इथे अपलोड करून घ्या. अपलोड बटन दिसेल, या बटनावरती इथे क्लिक करायचं. तेव्हा ते डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली दाखवेल आणि खाली सुद्धा अटॅच डॉक्युमेंट दाखवेल. त्यानंतर अपलोड लँड रेकॉर्ड. आता लँड रेकॉर्डमध्ये तुम्हाला डिजिटल 7/12 आणि 8 दोन्ही अपलोड करायचे आहेत. लेटेस्ट वाले या महिन्यातले तुम्ही नवीन काढा. डिजिटल 7/12 आणि 8 इथे अपलोड बटनावरती क्लिक करा. शेतकऱ्याचं इथे डिजिटल 7/12 8 अपलोड करा. त्यानंतर सोईंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा सेल्फ डिक्लेरेशन म्हणतो, घोषणापत्र म्हणतो. याचे जे काही पीक पेराचे ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर ते तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. यामध्ये प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्यानंतर यामध्ये जी काही माहिती आहे ती सगळी भरायची आहे. पेनाने सगळी माहिती, किती क्षेत्र लावलेलं आहे, काय लावलंय, सही करायची, मोबाईल नंबर असेल, कोणकोणत्या गटामध्ये लावलेलं आहे, किती क्षेत्र आहे, सगळी पेनाने माहिती शेतकऱ्याची लिहून घ्यायची आणि हा पीक पेरा आपल्याला अपलोड करायचा. शेतकऱ्याचं पीक पेरा आहे तर सोईंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता. आता हे जर वैयक्तिक जर सामायिक क्षेत्र असेल तर काय करणार, सामायिक क्षेत्राला अजून एक सामायिक सहमती पत्र आहे, हे सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले. शेतकऱ्याचं जर सामायिक क्षेत्र असेल तर शेतकऱ्याच्या सामायिक क्षेत्रामध्ये जेवढी काही नावं आहेत ती नावं टाकून त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत आणि हे सामायिक सहमती पत्र अपलोड करायचं. इथे नाव वगैरे सगळी माहिती टाकायची आहे. याचं सुद्धा फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले. मग हे पीक पेरा आणि सामायिक सहमती पत्र हे दोन्ही तुम्ही पीडीएफ फाईलमध्ये सोईंग सर्टिफिकेटमध्ये अपलोड करू शकता. आणि जर वैयक्तिक असेल तर फक्त पीक पेरा म्हणजे घोषणापत्र फक्त तुम्ही अपलोड करा. अपलोड बटनावरती क्लिक झालेले. त्यानंतर टेनंट सर्टिफिकेट जे भाडे करारावरती जमीन करतात, ज्यांनी भाडे करार केलेला आहे त्यांच्यासाठी ऑप्शन आहे ते इथे अपलोड करू शकतात. आता हे सगळं झालेलं. आता खाली डॉक्युमेंट झाल्यानंतर प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. सगळा जो काही फॉर्म भरलाय, जे काही कागदपत्र अपलोड केली, सगळी माहिती तुम्हाला एकदा इथे दिसेल. सगळी माहिती चेक करून घ्यायची आणि खाली सबमिटचं बटन दिसेल, त्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचं काम झालेलं आहे. शेतकऱ्याचा पूर्ण फॉर्म इथे कंप्लीट झालेला आहे. आता एक शेवटची स्टेप येते ते म्हणजे इथे पहा, आता पॉलिसी आयडी जनरेट झालाय, सगळं झालंय. आता फक्त पेमेंट करायचं. मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं. सीएससी आयडीचा इथे पासवर्ड विचारला जाईल, वॉलेट पिन विचारला जाईल. जे काही पेमेंट असेल ते पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं. आपलं काम झालेलं आहे. आता इथे येणार आहात, आपल्याला प्रिंट बटनावर क्लिक करायचं. इथे जे काही पॉलिसीची प्रिंट आहे ती प्रिंट आपल्याला काढायची आणि ही प्रिंट शेतकऱ्याला द्यायची आहे. अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि ही प्रिंट दिल्यानंतर शेतकऱ्याला सांगायचं आहे की नुकसान झालं तर त्याची
ऍपमधून नुकसान भरपाईसाठी क्लेम करावा लागतो आणि तो क्लेम करायला विसरायचा नाही, अशी माहिती सगळी शेतकऱ्याला द्यायची आहे. आता यामध्ये ते पाहू शकता, आता 6 ऑप्शन आहेत. जसं की पहिला आहे ऍप्लिकेशन, तो आपण पाहिला. पेड ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर इथे पाहू शकता की आपण भरलेले जे फॉर्म आहेत ते पेड झालेले आहेत का, हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे, नाहीतर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बरोबर आहेत का, पेड झालेत का, ऍप्लिकेशन नंबर दाखवेल, इथे प्रिंट करायचे असेल तर प्रिंट तुम्ही इथून सुद्धा परत काढू शकता. पुन्हा बॅकला जाऊयात. आता आहे अनपेड. अनपेड मध्ये ठेवू नका. अनपेड मध्ये भरपूर जण शेतकऱ्यांचे फॉर्म ठेवतात. शेतकऱ्यांचे काय होतं, 12 तासाच्या आतमध्ये जर तुम्ही पेड केलं नाही तर ते फॉर्म डिलीट होतात, परत तुम्हाला भरावं लागतं. रिव्हर्टेड ऍप्लिकेशन मध्ये शेतकऱ्यांचा काही चुका निघल्या तर तुम्ही ते फॉर्म एडिट करू शकता आणि पुन्हा ते ऍप्लिकेशन अप्रूव्हसाठी पाठवू शकता. तर हे अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. बॅकला आल्यानंतर अजून ऑप्शन आहेत ज्यामध्ये अप्रूव्ह ऍप्लिकेशन. काही दिवसांनी हे जे ऍप्लिकेशन आहेत ते अप्रूव्ह मध्ये जातील. जर व्यवस्थित भरला असेल तर फॉर्म ते अप्रूव्ह मध्ये जातील, ते इथे तुम्हाला दिसतील. त्यानंतर रिजेक्ट, जर ते परमनंट रिजेक्ट होतील तर हे तुम्हाला या रिजेक्ट ऑप्शन मध्ये दिसतील. अशा पद्धतीने सगळा फॉर्म भरायचा होता. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व सीएससी बांधवांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.